माझं नाव ओमप्रकाश रामप्रसाद गाढवे, राहणार ढाकेफळ, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना। माझ्याकडं मोसंबीचं जवळपास 700 झाड आहे। त्या 700 झाडापैकी 300 झाडावरती माझे मित्र ताराचंद खरात यांनी होमिओपॅथीच्या औषधापासून तयार केलेलं औषध फवारणी 1 जानेवारी 2023 रोजी सर्वप्रथम आम्ही घेतली होती। तेव्हा माझा हा 300 झाडांचा जो बगीचा आहे हा याचा फुटवा सुरुवातच झालेली होती। तर ते औषध फवारल्यानंतर मला असा त्या ठिकाणी त्याचा रिझल्ट असा आला की प्रचंड प्रमाणामध्ये झाडाची फूट त्या ठिकाणी झालेली होती। तो एक स्प्रे घेतल्यानंतरच म्हणजे अपेक्षेपेक्षाही जास्त फळ या झाडाला त्या ठिकाणी लागलं। आणि त्याचबरोबर दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की मोसंबीचं फळ हे छोटं असतानाच त्याची मोठ्या प्रमाणामध्ये गळ होत होती। तर ती जवळपास 100% त्या ठिकाणी या औषध फवारल्यामुळं ती गळ थांबली। आणि त्यामुळं आज आपण जर बघितलं तर 5-6 महिन्यानंतरच आज इतका प्रचंड प्रमाणामध्ये माल याला लागलेला आहे की झाडं पूर्णपणे त्या ठिकाणी वाकून गेलेत। अपेक्षेपेक्षाही जास्त फळ, वजनदार वजन आणि फळाची जी साईज आहे ही संपूर्ण एकसारख्या, एका झाडाचं फळ कुठलंही पाहिलं तर सगळं सारखंच फळ आपल्याला या ठिकाणी दिसेल। आणि फळाची साईज जवळपास या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे एका फवारणीनंतर। आणि फुटवाही खूप प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी फुटवाही त्याचा निर्माण झालेला होता त्या फवारणी घेतल्यानंतर। त्यानंतर 2 महिन्यानंतर आम्ही दुसरी एक फवारणी घेतली होती। त्या फवारणी घेण्यामागचं प्रमुख कारण असं होतं की मोसंबीवरती मावा, तुडतुडे आणि दुसरे असे अनेक वेगवेगळे प्रकारचे जे काही रोग आहेत हे रोग या झाडावरती कुठं मोठं त्या ठिकाणी दिसून येत होते। तर दुसरी फवारणी घेतल्यानंतर त्याचाही रिझल्ट जर पाहिला तर एक अवघ्या 8 ते 15 दिवसामध्येच त्याचा रिझल्टसुद्धा दिसून आला। कारण उन्हाळा असतानाही या झाडांमध्ये झाडांची पालवी असेल किंवा झाडांचे जे काही पान असेल हे संपूर्ण पान, कुठलंही पान जर आपण पाहिलं त्यावेळेस तर पूर्णपणे स्वच्छ त्या ठिकाणी दिसत होतं। आणि त्याचा फायदा असा झाला की हे जे काही फळ आहे या फळाच्या पोसण्यासाठी त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत झाली। त्याचबरोबर ही जी काही गळ होत होती, फळाची जी गळ होत होती, या फळाची गळसुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जवळपास 100% फळाची गळसुद्धा या औषध फवारणीमुळे त्या ठिकाणी थांबलेली आहे। तर हे जे काही आमूलाग्र बदलाव या औषधामुळं या म्हणजे फळबागायतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे। तर निश्चितच मला असं वाटतं की भविष्यामध्ये या औषधामुळं प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आमूलाग्र बदलाव होतील आणि शेतकऱ्यांचा प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्याचा फायदाही आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही। त्याबद्दल सरांनी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर हे औषधी फवारण्याचा सल्ला, मोलाचा सल्ला त्यांनी त्या ठिकाणी दिला। त्यामुळं त्यांचे सर्वप्रथम या ठिकाणी आभार मानतो। आणि दुसरी सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोनही बाग शेजारी शेजारीच असताना आम्ही तुलनात्मक त्याचाही अभ्यास करून पाहिला। तर ज्या झाडावरती हा स्प्रे केला म्हणजे फवारणी केली त्या झाडावरती त्याचं फळ, त्याची गळती, त्याचबरोबर त्याचा फुटवा हा ज्या झाडावरती आपण फवारणी केलेली नव्हती किंवा रासायनिक औषधाची फवारणी ज्या दुसऱ्या झाडावर केली होती त्याच्या प्रमाणामध्ये किंवा त्याच्या तुलनेमध्ये हे आपलं होमिओपॅथीचं औषध फवारलेला प्रचंड प्रमाणामध्ये त्याचा रिझल्ट मोठ्या म्हणजे जवळपास 80% पेक्षाही जास्त फळ या होमिओपॅथीचं औषध फवारल्यानंतर या झाडाला त्या ठिकाणी लागलेलं दिसत आहे। तर हे झाड नाही, हे सुद्धा झाड कृपया हे पण झाड तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता। कुठलंही झाड या बगीच्यामधलं जर पाहिलं आपण तर प्रत्येक झाडाला जवळपास 1 क्विंटलपेक्षाही जास्त वजनाचा माल त्या ठिकाणी आहे असं मला या दृष्टिकोनातून या ठिकाणी दिसत आहे। धन्यवाद।